अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव दिनांक 1 मे 2027 पर्यंत साक्षर करेल. मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेल. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी मदत करणार आहे. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी 100% योगदान देऊन माझा महाराष्ट्र साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अशी शपथ घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास. आपल्या मुलाला काय आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी पालक म्हणून काय सजगता बाळगली पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी ही शपथ आहे. आपण सर्वजण देऊया. प्रतिज्ञा घेत आहे. आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहेत. आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निव्वळ, निश्चळ, आनंददायी, समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश फुलं करणारी, मुक्त छंद जोपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूयात. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालक अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्येक जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडवण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत. जय हिंद. बघा, शाळा येतात, शाळा जातात. विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये भरपूर शाळा येतात. 1 ते 5 पर्यंत, 6 ते 8, 8 ते 12 शिक्षक भरपूर येऊन जातात. पण पालक म्हणजे आई वडील हे आपण एकटेच असतो. आपल्याला मूल हे एकच असतं. आपलं मूल हे आपल्यासाठी आयुष्यभरासाठी असतं. शिक्षक बदलत असतात, शाळा बदलत असतात, त्याच्या आयुष्यातील वातावरण बदलत असतं. परंतु आपल्या विद्यार्थ्याचे पालक आपण आहे. आपल्या पाल्याला आपल्याला काय यायला पाहिजे हेही जितकं शिक्षक, शाळा किंवा समाज यांच्याकडून अपेक्षित असतं, तसं पालकाकडूनही तेवढंच अपेक्षित असतं. 50% पालक या गोष्टी माहिती सुद्धा नसतात की आपल्या पोरं कितवीला आहे. तर सगळ्या पालकांना विनंती आहे की आपल्या पालकांना, आपल्या मुलांना, आपल्या पाल्याला काय येते किंवा काय नाही याचा दररोज सांगत असतो. जे माझ्या संपर्कात आहेत प्रत्येकाला सांगतोय, तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः बघा आणि शाळेत या, काय अडचण येते किंवा वाचता येत नाही लिहिता, हे सगळ्यात महत्त्वाचं. यांना संख्याज्ञान, वाचन, लेखन आणि त्याला आर्थिक साक्षर करणं. आर्थिक साक्षर म्हणजे आपण फ्रॉड बघतो मोबाईलमध्ये, ते OTP येतात, पटकन OTP देतात, पैसे जातात किंवा ते
थमिंग वगैरे करतो, आपले पैसे कोणीतरी काढून घेऊन जाते. ओटीपी येतो, आपण ओटीपी देतो, ते 2000 रुपये खात्यावरून निघून जातात. आपल्याला तेवढं तरी कळलं पाहिजे. आणि बँकेची चोपडी घेतल्यानंतर बँकेत पैसे किती जमा झालेत आणि किती काढलेत एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपण आर्थिक साक्षर झालो असं आपल्याला समजता येईल. म्हणजे कमीत कमी इथून पुढच्या पिढीला तरी हे अपेक्षित आहे की मला दुसऱ्यांनी बघ माझ्याकडे खात्यावर पैसे किती जमा झालेत किंवा जमा झालेत का नाही हे बघ म्हणण्याची कुणावरही वेळ येऊ नये असं पुढचं अपेक्षित आहे. आणि खरोखर पालकांनी ते केलं पाहिजे. बस